नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींनो. मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो PW MPSCवाला या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशन या 2026चं विशेष करून जे गाजलेलं आहे ते एका व्यक्तीमुळे, ते म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते, अधिकृत विरोधी पक्षनेते राहुल गांधी. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जे वाक्य म्हणणं की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज कॉम्प्रोमाइज, किंवा इंडिया US ट्रेड डीलबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नका शाब्दिक हल्ला करणे, किंवा त्यांनी द 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे माजी जनरल किंवा माजी लष्कर प्रमुख MM नरवणे यांच्या पुस्तकाला कोट करणं आणि बरंच काही या सगळ्या गोष्टीमध्ये. तर सरतेशेवटी एक न्यूज आली होती, ती म्हणजे की भारतीय जनता पक्ष जो सध्याच्या रुलिंग पार्टी सत्ताधारी पक्षातला सर्वात मोठा पक्ष आहे, कारण सध्या सत्ता ही NDAची आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, आणि त्यामध्ये BJP हा सर्वात मोठा पक्ष आहे. तर BJP या पक्षाकडून नाही का जे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्री म्हणजे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की राहुल गांधी यांच्या विरुद्ध प्रिव्हिलेज मोशन म्हणजे विशेष अधिकार प्रस्ताव आणण्यात येणार आहे, अशी घोषणा झाली. आणि लगेच 1-2 तासांनी न्यूज आली की राहुल गांधी यांच्या विरुद्ध प्रिव्हिलेज मोशन आणण्याचं सत्ताधारी पक्ष किंवा BJPने टाळलेलं आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे प्रिव्हिलेज मोशन हे चर्चेत आलं, आणि ते पण लोकसभेचे विरोधी पक्ष नेत्याविरुद्ध. आणि म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये येणारी जी राज्यसेवा किंवा कंबाईनची परीक्षा आहे त्या दृष्टीने प्रिव्हिलेज मोशन म्हणजे काय हे अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. कारण नंबर 1, संसद हा आपल्या पॉलिटी या विषयातला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, आणि संसदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव ह्या कधी जोड्या लावा प्रश्नामध्ये येतात किंवा कधी सिंगल प्रश्न येतो. म्हणून आपल्याला प्रिव्हिलेज मोशन म्हणजे काय, विशेष अधिकार प्रस्ताव म्हणजे काय हे बघायचं आहे. ही टाइम्स ऑफ इंडियामधली न्यूज होती. व्हाय गव्हर्नमेंट ड्रॉप्ड प्लॅन टू मूव्ह प्रिव्हिलेज मोशन अगेन्स्ट राहुल गांधी, किरेन रिजिजू एक्सप्लेन. म्हणजे किरेन रिजिजू यांनी नाही का ते एक्सप्लेन केलं की आम्ही प्रिव्हिलेज मोशन आणणार होतो, पण आम्ही सध्या तो विचार कॅन्सल केलेला आहे, किंवा तो म्हणजे प्रिव्हिलेज मोशनचं कॅन्सल केलेलं आहे. नेमकं का, तर ते आता स्वतःच काही दिवसांनी सांगतील किरेन रिजिजू. मग आता प्रिव्हिलेज मोशन म्हणजे विशेष अधिकार प्रस्ताव म्हणजे काय. तुम्हाला माहीत आहे की ज्या लोकसभा आणि राज्यसभेच्या ज्या 4 भिंती आहे, आपण आपल्या सर्वसामान्य भाषेत म्हणू 4 भिंती, त्या 4 भिंतीच्या आत एक खासदार, विद्यमान खासदार म्हणून लोकसभेतील खासदार किंवा राज्यसभेतला खासदार आपापल्या सभागृहात जे काही वक्तव्य करतो त्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा विशेष अधिकार म्हणतात. म्हणजे अनेक वेळा तुम्ही बघितलं असेल की काही खासदार अनेक वेळा त्यांची भाषा ही नाही का म्हणजे फार चित्रविचित्र प्रकारची होऊन जातात, तरी पण त्यांच्यावर कोणती FIR ॲक्शन होत नाही, किंवा त्यांना कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येत नाही. म्हणजे ज्याला म्हणतो आपण की लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये कधीकधी जुबान फिसलणं ज्याला म्हणतो, आणि फार वाईट प्रकारचे शब्द आणि आक्षेपार्ह शब्दसुद्धा बोलण्यात आल्यानंतरसुद्धा त्या खासदारांवर, विद्यमान खासदारांवर कोणत्याच प्रकारची ॲक्शन होत नाही. हे सगळे विशेष अधिकार 2 प्रकारे म्हणजे क्लासिफाय करण्यात आलेले आहे. वैयक्तिक विशेष अधिकार इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस, आणि सामूहिक विशेष अधिकार कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस. त्यापैकी जो इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस आहे, वैयक्तिक नका विशेष अधिकार, या अंतर्गत विद्यमान खासदाराला आपल्या सभागृहाच्या 4 भिंतीच्या आतमध्ये त्यांनी जे काही बोललं किंवा जे काही कोट केलं त्याबद्दल नका त्याला कोणतीही FIR होत नाही, किंवा त्याला कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारवाईसाठी उपस्थित राहायची त्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे पहिलं स्वातंत्र्य तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ॲब्सोल्यूट, आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्याला नाही का कोणत्याही पोलीस कारवाईपासून किंवा न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण, असे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 105 अंतर्गत देण्यात आलेला आहे. आर्टिकल 105 ज्याला म्हणतो आपण, आर्टिकल 105 संसदेसाठी. तर विशेष अधिकार हे मंत्र्यांनी संसदीय विशेष अधिकाराचे उल्लंघन केल्याबद्दल आहे. तर ज्या कलम 105मध्ये तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आणि कोणत्याही पोलीस किंवा न्यायालयीन कारवाईपासून तुम्हाला संरक्षण देण्यात आलेले आहे, तर नेमका त्यांचाच तुम्ही फायदा घेतला का, किंवा त्या प्रिव्हिलेजचा किंवा विशेष अधिकाराचा तुम्ही गैरवापर केला का, किंवा तुम्ही एखाद्या मर्यादेचे, विशेष अधिकाराची मर्यादा आहे त्याचेसुद्धा तुम्ही उल्लंघन केले का, या गोष्टीची चर्चा करण्यासाठी विशेष अधिकार प्रस्ताव आणण्यात येतो. आणि विशेष अधिकार प्रस्ताव याला म्हणतात ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज. जे तुम्हाला आता सांगितलं मी की तुमच्या विशेष अधिकाराचा म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काही जास्तच बोलले का, किंवा तुम्ही नाही का संसदेमध्ये एखादी अशी गोष्ट कोट केली का जी करायला पाहिजे नव्हती, किंवा तुम्ही अशी बोलताना तुम्ही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला का समोरच्या एखाद्या व्यक्तीसाठी. तर या सगळ्या गोष्टी या ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज, ब्रीच म्हणजे तोडणे किंवा विशेष अधिकाराचं उल्लंघन करणे,
द पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस ऑफ सर्टन राईट्स ओके एन्जॉयड बाय द मेंबर ऑफ पार्लमेंट इंडिव्हिज्युअली, म्हणजे एकतर वैयक्तिकरित्या सुद्धा त्यांना विशेष अधिकार असतात, ऑर दे माइट बी अवेलेबल इन कलेक्टिव्हली. दोन प्रकारे त्यांना हे विशेष अधिकार अवेलेबल असतात, एकतर वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या. आणि यावरच काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की राहुल गांधी यांनी ते 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे जे मनोज मुकुंद नरवणे माजी लष्कर प्रमुख यांचं पुस्तक त्यांनी ते संसदेतच काहून वाचून दाखवलं लोकसभेत. कारण राहुल गांधी यांना त्यांच्या वैयक्तिक विशेष अधिकाराचं म्हणजे माहिती आहे की आपण जर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या पुस्तकाबद्दल सांगितलं किंवा ट्विटर किंवा फेसबुक हँडलवर आपण जी माहिती दिली तर होऊ शकते त्यांच्यावर एखादी पोलीस कारवाई किंवा न्यायालयीन कारवाई होऊ शकली असती. म्हणून त्यांनी पूर्ण विचार करून लोकसभेतच त्या पुस्तकाचं म्हणजे कॉपी आणली किंवा त्या पुस्तकाचं कोटेशन केलं. कारण त्यांना माहीत आहे की कलम 105 अंतर्गत वैयक्तिक विशेष अधिकारांतर्गत आपल्यावर कोणतीही ॲक्शन होणार नाही. म्हणजे एक प्रकारे कुठं ना कुठं दिमाग लगा के खेला भाईने असं आपण त्याला म्हणू शकतो. परंतु आता ओके संसदीय विशेष अधिकाराचं उल्लंघन समजा उल्लंघन झालं तर हे उल्लंघन कशा प्रकारे, जेव्हा यापैकी कोणत्याही अधिकाराचा म्हणजे वैयक्तिक किंवा सामूहिक अधिकाराचा म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हणतो आपण, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नाही का न्यायालयीन कारवाईपासून स्वातंत्र्य, या स्वातंत्र्याचा किंवा अधिकाराचा किंवा उन्मुक्तीचा अवमान केला जातो तेव्हा तो गुन्हा विशेष अधिकाराचा भंग मानण्यात येतो. याला म्हणतात ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज. ओके, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज. आणि संसदेच्या कायद्यानुसार तो दंडनीय आहे. संसदेच्या कायद्यानुसार म्हणजेच संसदेतले नाही का जे लोकसभेचे सभापती आहे किंवा राज्यसभेचे अध्यक्ष आहे ते त्यावर ॲक्शन घेऊ शकतात. त्यावर बाहेरचं कोणतंही न्यायालय किंवा पोलीसवाले ॲक्शन घेऊ शकत नाही. आणि अ नोटीस इज मूव्ड इन द फॉर्म ऑफ मोशन बाय एनी मेंबर इदर हाऊस बाय एनी मेंबर ऑफ इदर हाऊस अगेन्स्ट दोज बिंग हेल्ड गिल्टी ऑफ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज. विशेष अधिकार भंग केल्याबद्दल दोषी ठरवल्या जाणाऱ्या विरुद्ध दोषी सभागृहातला कोणत्याही सदस्यांकडून प्रस्तावना स्वरूपाची सूचना मांडली जाते. जसं राहुल गांधी यांच्या विरोधात निशिकांत दुबे किंवा स्वतः संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं होतं की आम्ही राहुल गांधी यांच्या विरुद्ध प्रिव्हिलेज मोशन आणू. प्रिव्हिलेज मोशन. निशिकांत दुबे यांनी म्हटलं होतं की आम्ही त्यांच्याविरुद्ध सबस्टान्शिव्ह मोशन आणू, कारण त्यांनी आपल्या भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा त्या विशेष अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे, उल्लंघन किंवा मर्यादेच्या पलीकडे गेलेलं आहे. परंतु नंतर त्यांनी ते म्हणजे ड्रॉप केलं. आता आपण आत्ताच बघितलं की समजा एखाद्या लोकसभा किंवा राज्यसभेच्या सदस्याने खरोखर आपल्या विशेष अधिकाराचं उल्लंघन केलं तर त्यावर फर्स्ट ॲक्शन घेण्याची जबाबदारी कोणाची आहे किंवा त्यांनी खरोखर विशेष अधिकाराचे उल्लंघन केले किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे. तर लोकसभेचा सदस्य असेल लाईक राहुल गांधी तर त्यामध्ये लोकसभेचे सभापती, आणि राज्यसभेचा सदस्य असेल खासदार तर राज्यसभेचे अध्यक्ष. यामध्ये सभापती लोकसभेचे आणि राज्यसभेचे अध्यक्ष हे विशेष अधिकार प्रस्तावाच्या छाननीचे पहिले स्तर असतात. द स्पीकर ऑफ लोकसभा अँड राज्यसभा चेअरपर्सन इज द फर्स्ट लेवल ऑफ स्क्रुटिनी ऑफ अ प्रिव्हिलेज मोशन. म्हणजे खरोखर राहुल गांधी यांनी आपल्या अधिकाराची मर्यादा किंवा आपल्या विशेष अधिकाराच्या मर्यादेचे उल्लंघन केले का हे तपासण्याची पहिली जबाबदारी कोणाची असणार? ओम बिर्ला यांची. आणि जर ओम बिर्ला यांनी ते आरोप किंवा ती मर्यादा उल्लंघन केलं असे आरोप त्याच्यावर मांडले आणि त्याला कन्फर्म केलं तर मग नका राहुल गांधी यांच्यावर नका ॲक्शन होऊ शकते. आता आपल्याला असं बघायचं आहे की हा तर झाला मॅटर सध्याचा करंट अफेअरमधला मॅटर की राहुल गांधी यांच्या विरुद्ध प्रिव्हिलेज मोशन आणण्यात येत आहे. प्रिव्हिलेजेस हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 105 मध्ये आहे आणि प्रिव्हिलेज मोशन आणण्यासाठी कोणताही सदस्य त्या सभागृहातला कोणताही सदस्य त्या सदस्याच्या विरोधात सादर करू शकतो सभापतीकडे किंवा अध्यक्षाकडे. अशी नका त्याची प्रोसेस आहे. ही आपल्याला परीक्षेमध्ये एक्झाममध्ये विचारतात. आणि परीक्षेमध्ये हे पण विचारू शकतात की प्रिव्हिलेज मोशन म्हणजे काय, तर एखादा विद्यमान खासदार आपल्या वैयक्तिक किंवा सामूहिक विशेष अधिकाराचा उल्लंघन करत असेल, मर्यादेच्या पलीकडे जात असेल तर त्याच्या विरोधात ते आणू शकतात अशा प्रकारचं मोशन. हे झालं परीक्षेच्या दृष्टीने. आता होऊ शकतं की आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो की भारतीय संसदेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे प्रिव्हिलेज मोशन म्हणजे विशेष अधिकाराचं उल्लंघन केल्याबद्दल प्रस्ताव आणण्यात आले होते आणि ज्यामध्ये शिक्षा पण देण्यात आली होती संसदेकडून. तर त्यात नका की हिस्टॉरिकल अँड फेमस प्रिव्हिलेज मोशन यामध्ये पहिलंच नाव येतं जे म्हणजे भारतातल्या आयरन लेडी आणि तेवढंच नका कॉन्ट्रोवर्शियल लेडी म्हणून ओळखण्यात येणार आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. तर इंदिरा गांधी यांचा फॉलोइंग द इमर्जन्सी म्हणजे इमर्जन्सीनंतर जी साधारणतः 21 महिने इमर्जन्सी होती, द लोकसभा एक्सपेल्ड फॉर्मर PM इंदिरा गांधी अँड सेंटेन्स हर टू जेल अंटिल द हाऊस ॲडजन फॉर ब्रीचिंग प्रिव्हिलेजेस. बघा शब्द पुन्हा ते झाले. आणीबाणी समाप्त झाल्यानंतर लोकसभेने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पदावरून काढून टाकले आणि शहा आयोग जो आणीबाणीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आला होता, शहा आयोग, या शहा आयोगाची चौकशी
चौकशी संदर्भात विशेष अधिकाराचे उल्लंघन केल्याबद्दल इंदिरा गांधी यांनी तुरुंगाची शिक्षा सुनावली होती आणि त्यासाठी इंदिरा गांधी 7 दिवस जेलमध्ये पण होत्या. म्हणजे त्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या एकमेव पंतप्रधान बनल्या ज्या तुरुंगात होत्या किंवा जेलमध्ये होत्या, कारण त्यांच्या विरुद्ध हा विशेष अधिकार प्रस्ताव सक्सेसफुली पास करण्यात आला होता आणि त्यांना शिक्षा पण ठोठावण्यात आली होती संसदीय कायद्यानुसार. सेकंड केस आहे सुब्रमण्यम स्वामी 1976 आणि हे व्यक्ती आजही हयात आहे. आणि सुब्रमण्यम स्वामी यांचे वाक्य आणि त्यांची नाका ते इंस्टाग्रामवर रील आणि सोशल मीडियावरची त्यांचे वाक्य एवढे प्रसिद्ध आहे की त्यांच्या कोणत्या गोष्टीला खरं मानावं, कोणत्या गोष्टीला खोटं मानावं आणि त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे किंवा नाही हे सुद्धा कधी कधी फार जास्त कन्फ्युजिंग होतं. आणि विशेष म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचेच आहे, सध्या ते BJP कडून राज्यसभेवर खासदार आहे, पण अनेक वेळा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा किंवा अनेक म्हणजे BJPच्या सदस्यांविरुद्धच बोलताना दिसतात, कधी कधी एक्सपोज करताना दिसतात. एक्सपोज करताना तेच सुब्रमण्यम स्वामी यांनी परदेशी प्रकाशनांना म्हणजे फॉरेन इतर देशातले ना जे पुस्तक किंवा न्यूजपेपर आहे अशा परदेशी प्रकाशनांना दिलेल्या मुलाखतीद्वारे सभागृहाची बदनामी केल्याबद्दल, म्हणजे एखादा BBC वाला आला किंवा वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्यूयॉर्क टाइम्स असे बाहेरचे विदेशी रिपोर्टर आणले आणि त्या रिपोर्टर लोकांना यांनी मुलाखती दिल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आणि अनेक अशा गोष्टी सांगितल्या ज्या सांगायला पाहिजे नव्हत्या. आणि त्यामुळे मग सुब्रमण्यम स्वामी यांनी फॉरेन रिपोर्टर लोकांना किंवा फॉरेनर पब्लिशरना मुलाखतीद्वारे सभागृहाची बदनामी केली, लोकसभा राज्यसभेची बदनामी केली. त्यामुळे त्यावेळेस ते राज्यसभेत होते, तर राज्यसभेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. हे तर झाले इंदिरा गांधी आणि सुब्रमण्यम स्वामी आणीबाणीच्या काळातले प्रसिद्ध विशेष अधिकार उल्लंघन. परंतु सध्या लेटेस्टमध्ये राघव छड्डा आहे की नाही, राघव छड्डा आम आदमी पक्षाचे आणि बॉलिवूडची ॲक्ट्रेस परिणीती चोपडा आहे की हिच्यासोबत लग्न झालेलं. तर राघव छड्डा ही वॉज सस्पेंडेड फ्रॉम द राज्यसभा, कारण ते राज्यसभेवर आम आदमी पक्षाकडून आहे. ही वॉज सस्पेंडेड फ्रॉम राज्यसभा फॉर ॲलिजेड फॉर्जरी अँड ग्रॉस व्हायोलेशन ऑफ रूल. राघव छड्डा यांना बनावट कागदपत्र आणि नियमाचे घोर उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली राज्यसभेतून काही दिवसासाठी निलंबित सस्पेंड करण्यात आलं होतं की काही मर्यादित दिवस तुम्ही राज्यसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन अटेंड करू शकत नाही, उपस्थित राहू शकत नाही. त्यानंतर महुआ मोहित्रा आहे की नाही, म्हणजे नेहमी चर्चेमध्ये राहणाऱ्या महुआ मोहित्रा तृणमूल काँग्रेसच्या एक हॉटशॉट आणि फार नाका म्हणजे खतरनाक इंग्लिशवर प्रभुत्व असणाऱ्या आणि डायरेक्ट नाका लोकसभा राज्यसभेमध्ये आपल्या लोकसभेत नाका सरळ नाका पंतप्रधान मोदी यांच्यावर अटॅक करून बोलणाऱ्या महुआ मोहित्रा आणि काही दिवसापूर्वी यांच्या आणि प्रशांत किशोर यांची बनावट म्हणजे नकली चॅटिंग प्रसिद्ध करण्यात आली होती कोणत्या तरी एका पक्षाच्या IT सेलकडून. आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने काल परवाच ते सांगितलं की या सगळ्या बनावट व्हॉट्सअपचे नाका स्क्रीनशॉट आहे, याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, पण त्यांची बदनामी करण्यात आली आणि ज्या लोकांनी विश्वास ठेवायचा तो विश्वास पण ठेवला. बट महुआ मोहित्रा आहे की नाही, यांना 2023मध्ये यांच्यावर आरोप देण्यात आला की यांचा जो ऑफिशियल मेल तो ऑफिशियल मेल आणि त्याचा पासवर्ड त्यांनी नाका काही बाहेरच्या लोकांना दिला, संसदेच्या बाहेरच्या लोकांना, आणि संसदेच्या बाहेरच्या लोकांकडून त्यांनी पैसे घेऊन मुद्दामून तसे प्रश्न विचारले. ओके, ते प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा त्यांना कॅश फॉर क्वेरी असं त्या प्रकरणाचं नाव होतं. कॅश घेऊन क्वेरी म्हणजे तो प्रश्न विचारण्यात आला, मुद्दामून तो प्रश्न विचारण्यात आला संसदेमध्ये. तर महुआ मोहित्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरी या अहवालाच्या आधारे लोकसभेतून 2-3 महिन्यासाठी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर नाका लोकसभा 2024ची डिझॉल्व्ह झाली आणि पुन्हा त्यांचा एक वेळ नाका पश्चिम बंगालच्या मतदारसंघातून विजय झाला आणि त्या नाका पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या. यानंतर नाही का स्मृती इराणी. तर या स्मृती इराणी जेव्हा 2014-15-16मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात या मानव संसाधन मंत्रालयाच्या होत्या प्रमुख, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ HRD ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, ज्याला आता शिक्षण मंत्रालय म्हणतात. तर IIT नाका मद्रासमध्ये एक प्रकरण घडलं होतं. एक दलित कुटुंबातला किंवा अनुसूचित जातीतला नाका एक विद्यार्थी रोहित वेमुला, फार जास्त प्रकरण गाजलेलं रोहित वेमुला, त्या रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये त्यांनी आत्महत्या केली होती. तर रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूबाबत किंवा आत्महत्येबाबतच्या विधानामुळे संसदेची दिशाभूल करण्यात आली असा आरोप नाका स्मृती इराणी यांच्यावर करण्यात आला. आणि स्मृती इराणी यांना राजीनामासुद्धा द्यावा लागला होता, कारण त्यांनी अनेक तथ्य न सांगता काही फिल्मी डायलॉग टाईप मोठमोठ्या आवाजात डायलॉग मारले होते. आणि नाका ते म्हणजे जे नाका प्रूफ द्यायचे होते ते प्रूफ न देता त्यांनी चुकीचे तथ्य मांडले. तर चुकीचे तथ्य मांडले या कारणास्तव तुम्ही तुमच्या विशेष अधिकाराचं उल्लंघन केलं आणि तुम्ही त्याचं उल्लंघन करून विशेष अधिकाराचा गैरफायदा घेऊन तुम्ही मुद्दामून नाका चुकीचे तथ्य मांडले. या कारणास्तव त्यांना म्हणजे निलंबित करण्यात आलं नाही त्यांना खासदारकी, पण त्यांचं मंत्रिपद गेलं होतं, एवढा इम्पॅक्ट पडला होता.
सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हिलेज मोशन म्हणजे विशेष अधिकार प्रस्ताव काय? विशेष अधिकार प्रस्ताव हा कलम 105 या अंतर्गत लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांना असतो. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद असेल त्या राज्यात, तर विधानसभा आणि विधान परिषदेला आमदारांना राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत याच प्रकारचे वैयक्तिक आणि सामूहिक विशेष अधिकार लाभलेले आहे? अंडर विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन द स्टेट लेजिस्लेचर, द मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर, आयदर legislative assembly or legislative council, that is Vidhan Sabha and Vidhan Parishad, they have been given the same type of privileges, that is individual as well as collective. तर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्रिव्हिलेज मोशन हा आपल्या राज्यघटनेचा पॉलिटी सब्जेक्टचा महत्त्वाचा विषय आहे, 64 टॉपिकचा, परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपले फीडबॅक सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद. थँक्यू सो मच.